नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. सुप्रसिद्ध वकील आणि पद्मश्री श्री उज्ज्वल निकम यांची राज्यसभा सदस्य म्हणून राष्ट्रपतीच्या कोट्यातनं निवड झाल्याची बातमी आत्ताच आलेली आहे. राज्यसभा हे आपल्या विधान परिषदेसारखं वरिष्ठ सभागृह. विधान परिषदेमध्ये जसे वेगवेगळ्या क्षेत्रातले 12 सदस्य तज्ज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती आपण करतो, तसंच राज्यसभेवरती सुद्धा राष्ट्रपती काही सदस्यांची जे समाजातले प्रतिष्ठित आहेत आणि ज्यांच्याकडनं ह्या देशाची सेवा ते थेट जनतेतनं निवडून येऊ शकत नसल्यामुळं सदस्य म्हणून होऊ शकत नाही. अशा वेळेला ते एक प्रोव्हिजन आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आहे आणि त्याप्रमाणे त्यांची निवड झाली. आणि म्हणून काही 2 उपप्रश्न निर्माण झालेत. एक म्हणजे आता ते संतोष देशमुखसह वेगवेगळ्या प्रकरणामध्ये सरकारी वकील राहू शकतात का? आणि दुसरं, या त्यांच्या निवडीमागं भारतीय जनता पार्टीचं काही अंतर्गत राजकारण आहे का? कारण त्यांनी वर्षा गायकवाड यांच्या विरोधामध्ये जी निवडणूक लढली, त्या निवडणुकीच्या वेळेला माफ करा, त्यांनी मुंबईतनं जी निवडणूक लढली, त्यावेळेला खरं तर त्या जागेवरती श्री आशिष शेलार हे निवडणूक लढणार होते. आणि त्यांनी निवडणूक लढवून केंद्रामध्ये जावं अशी भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांची इच्छा होती. आणि त्यातला धोका आशिष शेलार यांनी ओळखला आणि त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःला कशी उमेदवारी मिळणार नाही ते बघितलं. त्यामध्ये विदर्भातले एक नेते मात्र बरेचसे अपयशी ठरले मुनगंटीवार. त्यांना निवडणूक लढावी लागली, ते त्यात पराभूत झाले आणि त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलं होतं की मला काही केंद्रामध्ये जायचं नाही. तोच प्रसंग आशिष शेलार यांच्यावरती येऊ शकला असता, त्यांनी तो खुबीनं टाळला. आणि म्हणून आता उज्ज्वल निकम यांची जी निवड झाली त्यामागं आशिष शेलार यांचे विशेष प्रयत्न आहेत की मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द आहे जो त्यांनी पाळला असा आहे. कारण इतका मोठा वकील, विधिज्ञ की ज्यांनी अजमल कसाब, खैरलांजीचं प्रकरण, अनेक अशी प्रकरणं की ज्या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आणि सरकारी पक्षाला, या देशाला आणि इथल्या जनतेला आवडतील असे निकालसुद्धा त्यांच्या ह्या विशेष कौशल्यामुळं आपल्याला बघायला मिळाले. तर असा वकील जेव्हा आपला मूळचा वकिली व्यवसाय सोडून जेव्हा राजकारणाच्या रिंगणामध्ये येतो, तेव्हा तो स्वतःबद्दलचे काही आराखडे बांधतो आणि जर आपण पराभूत झालो तर काय करायला हवं, ह्याबद्दल त्यांचा काही विशेष भाव असेलच. तर तो भाव लक्षात घेऊन बहुधा मुख्यमंत्र्यांनी त्यांना कदाचित शब्द दिलेला असावा की जर तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये पराभूत झालात, तर तुम्हाला पुन्हा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं तशा अर्थाने पुनर्वसन करू. आणि उज्ज्वल निकम यांचं तर 2 वेळेला तसं पुनर्वसन झालेलं आहे. आपल्याकडे कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु संघवी हे 2 काँग्रेस पक्षाचे आणि आता समाजवादी पक्षाशी निगडीत असलेले सदस्य असे आहेत की जे एकाच वेळेला राज्यसभा सदस्य राहिले आणि त्यांनी काही काळानंतर पुन्हा आपला वकिली व्यवसाय रिझ्यूम केला. इनफॅक्ट कपिल सिब्बल तर कायदा मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे एखाद्या वकिलानं राजकीय पक्षामध्ये जाऊन आपली कारकीर्द घडवावी याच्यात काही नाविन्य नाहीये. खरं म्हणजे विलासराव देशमुखापासून ते अत्यंत अलीकडच्या काळातल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा नेत्यापर्यंत खुद्द देवेंद्र फडणवीस हे व्यवसायाने वकील आहेत. पण ते लोक राजकारणामध्ये आले आणि स्थिरावले. पण उज्ज्वल निकम यांनी मात्र ह्याबद्दलचा स्वतःचा काही आडाखा बांधला असेल आणि त्याप्रमाणे बहुधा मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिला असावा किंवा आपल्यासाठी उज्ज्वल निकम हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलेत आणि म्हणून त्यांच्यासाठी जो दिलेला शब्द आहे तो पाळावा अशा अर्थाने शक्यता आहे की आशिष शेलार यांनी काहीतरी विशेष प्रयत्न केले असावेत. कारण आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कोणी एकेकाळी एक सुप्त संघर्ष होता. आशिष शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष अजूनही आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना 2017ला मुंबई महापालिकेची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 82 आणि शिवसेनेचे तात्कालीन 84 नगरसेवक निवडून आले होते. आणि त्याच्यासाठी ह्या निवडणुकीमध्ये विशेष प्रयत्न हे आशिष शेलार तत्कालीन मुंबई भाजपच्या अध्यक्षांनी केले होते. पण असं असूनही प्रत्यक्षामध्ये महापौर निवडीच्या वेळेला मात्र भारतीय जनता पार्टीने अक्षरशः शिवसेनेला बाय दिला आणि शिवसेनेकडं मुंबई महानगरपालिका जी त्यांची आवडती गोष्ट आहे ती आली. तर तो एक सुप्त संघर्ष तेव्हा होता असं म्हणतात. अगदी 2014 ते 2019 या काळामध्ये आशिष शेलार यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये अत्यंत उशिरानं समावेश झाला. तर हे एक सुप्त राजकारण आहे. तर त्या राजकारणाचा पदर यालाही असू शकतो. उज्ज्वल निकम यांची निवड पक्षाच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. कारण एकतर वकील महोदय किंवा वकील फ्रॅटर्निटी ही तशी संवेदनशील ओपिनियन मेकर असते जसे डॉक्टर्स असतात. पण डॉक्टरांच्या तुलनेनं वकील महोदय हे जास्त व्होकल असतात आणि ओपिनियन घडवण्यामध्ये, मतं निर्माण करण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असते.
आणि अशा फ्रॅटर्निटीतनं येणाऱ्या उज्ज्वल निकम यांची निवड होणं हे महत्त्वाचं आहे. आणि ती निवड ही भारतीय जनता पार्टीला, कारण त्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. त्यांनी निवडणूक लढली मुंबईत आणि त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते पक्षाच्या विशेष अशा कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभागी जरी नसले तरी ते जरी त्यांनी सुरुवात आपल्या कारकिर्दीची सातारा जिल्हा न्यायालयातनं केलेली असली तरी त्यांचा मूळचा जन्मस्थळ आणि त्यांचा रहिवास हा उत्तर महाराष्ट्रातला म्हणजे जळगावातला आहे. तिथे गिरीश महाजन यांच्या रूपानं भारतीय जनता पार्टीला एक चांगला नेता तशा अर्थाने मिळालेला आहे की जो राजकारण नीट करतो आणि पक्षाच्या वाढीसाठी त्यांचे प्रयत्न असतात. पण उत्तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा तेवढीच सक्रिय होती, ताकदवान होती. म्हणजे मराठवाड्यापेक्षाही उत्तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं राजकीय बळ मिळालेलं होतं. तर अशा वेळेला उत्तर महाराष्ट्रातनं येणारा एखादा वकील हा आणि इतका नामवंत वकील पद्मश्री असलेला जर भारतीय जनता पार्टीच्या राजकारणात स्थिरावला तर ते पक्षाला हवंच असणार आहे. त्याही दृष्टीनं ह्याकडे बघायला हवं. पण आता प्रश्न दुसरा उपस्थित झाला आहे की संतोष देशमुख किंवा इतर तत्सम कोणत्याही प्रकरणामध्ये आता उज्ज्वल निकम हे वकील राहू शकतात का? तर मी त्याबद्दलचे सगळे नियम बघितले. उज्ज्वल निकम, संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील आता राहू शकणार नाही. त्याची 2-3 कारणं आहेत. एक म्हणजे प्रेसिडेंट आणि दुसरा आहे नियम. ऑफिस ऑफ प्रॉफिटप्रमाणे आणि ज्याबद्दल सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिल्या आणि अगदी सोनिया गांधींना सुद्धा या सगळ्या प्रकरणातनं मोठ्या दिव्याला पार पाडावं लागलेलं आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये नियम असा आहे की एखादा व्यक्ती की जो राज्यसभेचा सदस्य आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्याच्यातनं सरकारचे भत्ते, सरकारी गाड्या किंवा तत्सम कोणत्याही लाभाची गोष्ट होईल असं कोणतंही पद हे स्वतःकडे ठेवू शकत नाहीत. त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणामध्ये नियमानुसार उज्ज्वल निकम हे आता सरकारी विशेष वकील म्हणून राहू शकणार नाहीत. त्यांची बऱ्याच प्रकरणामध्ये अशाच पद्धतीनं नियुक्ती झालेली आहे. जसं कल्पनागिरीचं लातूरमधलं प्रकरण आहे. त्याशिवाय अलीकडे गाजलेल्या अनेक खटल्यामध्ये सातत्यानं उज्ज्वल निकम यांचीच मागणी होत असते. आणि दुसरा प्रेसिडेंट. त्यामुळं नियम तर मी सांगितला. प्रेसिडेंट असा आहे की यापूर्वी जे लोक अशा पद्धतीनं नियुक्त झाले त्या लोकांनी त्या विशिष्ट काळासाठी आपला वकिली व्यवसाय हा बाजूला ठेवला आणि ते वकिली व्यवसाय करू शकले नाहीत. हा नियम बघता याही प्रेसिडेंटप्रमाणे म्हणजे परंपरेप्रमाणे उज्ज्वल निकम यांना विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज पाहता येणार नाही. आता हे स्पष्ट झाल्यानंतर आता चर्चा होत राहील ती म्हणजे उज्ज्वल निकम यांचं तिथं नसणं संतोष देशमुख सारख्या प्रकरणामध्ये या केसवरती किती प्रभाव टाकू शकतं कारण ते तज्ज्ञ आहेत, परंतु तेवढ्याच तोलामोलाचे, तेवढेच अभ्यासू असे काही पर्याय भारतीय जनता पार्टीनं, सत्ताधारी पक्षानं विचारात घेतले असतील. पण ही निवड खूप रंजक आहे. या निवडीनंतर ते खरोखर सक्रिय राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या येतात की एक राज्यसभा सदस्य म्हणून आपलं कामकाज राज्यसभेमध्ये अधिक प्रभावी होईल. कायद्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या भूमिका ते बजावतात. म्हणजे कायदा बनवण्याच्या दृष्टीनं हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण उज्ज्वल निकम यांची जी निवड झाली त्यामागचं राजकारण, आता पुढे काय होईल आणि उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीमागे भाजप अंतर्गत काही सुप्त संघर्ष आहे का, तो दिसतोय का, त्याचं आपण हे विश्लेषण केलं. तुम्ही लाखोच्या संख्येनं हा व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल थँक्यू.